तर आजचा आपला विषय आहे की आत्मा, गुरुचे महत्त्व, गुरु का करावे आणि भक्ती कशी करावी. बरोबर. जर आत्मा आपला पहिला विषय असेल तर माझा सगळ्यांना हा प्रश्न आहे की आत्मा म्हणजे काय. कोण उत्तर देते? आपल्या परिवारातले पण देऊ शकतात. मला उत्तर पाहिजे. आत्मा म्हणजे काय? आत्मा आपण आत्मा शरीर आपण नाही. हो, मग आत्मा म्हणजे काय? आपण. जर आपल्याला आपला परिचय विचारला, आपण आपलं नाव सांगतो. जर एखाद्याचं नाव आपण ऐकलं, अमुक अमुक व्यक्ती, तर आपल्याला आधी कोण आठवतं? त्याचा चेहरा, त्याचं शरीर आठवतं. आपण त्याला आत्मा म्हणून पाहतो का हो? नाही पाहत. आपण शरीर म्हणूनच पाहतो, कारण आपण स्वतःला सुद्धा शरीर म्हणूनच पाहतो. आता इथे विषय फार महत्त्वाचा आहे की मगाशी मी त्या दादांशी बोलत होते की आपल्याला समजतंय की आपण आत्मा आहोत. मग मला सांगा की आपण दिवसभर कुणासाठी जगतोय हो? आत्म्यासाठी का शरीरासाठी? शरीरासाठी जगतोय. आपल्याला एवढं ज्ञान मिळून उपयोग आहे का? आपण म्हणतो गुरुदेवजींनी इथं यावं, आपल्याला ज्ञानदान द्यावं, आणि एवढं ज्ञान मिळून आपण त्या ह्याच्यात राहतो का? अनुभवात नाही. तर इथे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण जर हे शरीर नाही आहेत आणि यात विराजमान असणारा आत्मा आहे, तर आपण आत्म्यासाठी काय केलं? पहिली गोष्ट ही समजायची की आपला मृत्यू होणार आहे, प्रत्येकाचा होणार आहे. तो आज असेल, उद्या असेल, कितीतरी दिवसांनी असेल. गॅरंटी आहे का आपल्याला? काही सांगता येत नाही. आणि एकदा का मृत्यू झाला की आत्मा शरीराच्या बाहेर पडतोय. आणि शरीर एवढे दिवस जपून ठेवलेलं हे शरीर काय कामाचं राहतं? कोण सांभाळून ठेवतं हे शरीर मृत्यूनंतर? कोणच नाही. कितीही जवळचा असू दे, नवरा असो, बायको असो, आई वडील असो, सासू सासरे असो, बाळं असो, कोण सांभाळून ठेवतं हे शरीर? कोणच नाही. कारण त्यात विराजमान असणारा तो शुद्ध आत्मा, शुद्ध पवित्र आत्मा हे घर सोडून गेलेला असतो. पण आपल्याला भगवद्गीता सांगते की आत्मा अमर आहे. बरोबर आहे. आत्मा अमर आहे, तर पुढे जाऊन तो कुठे जात असेल हो? कुणी विचार केला याचा की पुढे जाऊन तो आत्मा कुठे जातो? आत्मा तर मरत नाही ना. आता आपण इथं आपल्याला समजलं की आपलं अस्तित्व एक आत्म्याचं आहे. पण मग आत्मा पुढच्या प्रवासाला निघून चाललाय. पुढचा प्रवास माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. कारण आपण अज्ञानात जीवन जगत आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा.